कठीण जीवन आहे. जे माय दारूवाल्याच्या हाताखाली टिकते तिलेच माहीत आहे. आमच्या गावात एक बाबा आला, ऐका ध्यान देऊ, बाबा आला. तो बाबा म्हणे पती कसाही असो तो परमेश्वर असते. मूर्खावानी बोललाय हो हे. कसा परमेश्वर अशी? जो दिवसातून 2 वेळे चड्डीवली करते हा परमेश्वर आहे? याच्यात देव पायाला लावता? जो भरगल्लीमध्ये पत्नीचा अपमान करते, ज्याच्या आई वडिलाला नित्य दुःख आहे तो देव आहे? ज्याचे मायबाप त्याचे पाय धरतात, दादा पिऊ नको रे, आम्ही घाम गाळून इस्टेट कमावली, तू या पाया पडतो दारू पिऊ नको, आणि तरी जो जुमानत नाही तो देव आहे? कोंबे दिले तर चालतात. पतीला मारणं पाप आहे. कोण सांगलं? घर लावून मारणं काही नाही होत. आप्पा माय उघड काम आहे, आता इलाज नाही. मायावर झाले 2-4 गुन्हे, अजून होतील, मी होऊ देतो. आमचे गुरुवर्य वक्ते आबा 50 गुन्हे दाखल होते, 50. कोणाच्या बापाले भेले नाही. फक्त मी बोलून राहिलो याचा भाव लक्षात घ्या. कोण बी महाराष्ट्रभर जरी क्लिप हे गेली तरी त्याच्या लक्षात आलं पाहिजे हे महाराज कशासाठी बोलले. दारू पिणाऱ्याला आमची विनंती आहे, मायबापू हो, माझ्या तरुण भावाईला विनंती आहे, व्यसनापासून दूर राहा. हे सप्ते त्याच्यासाठी, हे त्याच्यासाठी. पुळ्या पाळ्या खाऊ नका. पुडी खाऊन पच पच थुकता, अशक्त झाले हो. जवान तरुण पण असं वाटते हा 70 वर्षाचा झाला. अरे अगरबत्ती शाप बायकोने धक्का मारला की 3 फूट पडते. तरुण तळपदार पोरे असे दिसले पाहिजे, वजन पडलं पाहिजे. निरा झाले ना हो डवलं, काहीच कामाची नाही. इतकाले तर पाय आहेत त्याची इतकाले, आणि त्याच्यावर लागे मिसूर आणि दाढीन आणि शूटर घालतात जगदंबन, असेच चालतं. अरे होबासकी करू नको. आमच्या शिवरायाच्या मिशीतला केसही नाही तू. मिसूर ठेवल्यानं छत्रपती शिवराय कोणी झालं नाही. दाढी वागवल्यानं शिवराय झालं नाही. तुमच्यामध्ये छत्रपती शिवरायांचे गुण असले पाहिजे, म्हणजे आमच्या सारखेचे हात तुमच्या पुढे जुळतील. आमच्या गावामध्ये 1.5 एकर जमीनवाला मुलगा, दाढी गिडी ठेवली, सुंदर दिशे ऋषी महाराज, चांगला दिशे. पण लोक हरामखोर, लोकांना दिला चढून. त्याले म्हणत छत्रपती शिवाजी महाराजच दिसतो. तो अधिकच तालात गेला, शेतात जायना, फेरन लवली लावू देन, पावडर. अरे शिवरायाने कधी फेरन लवली दिसली रे हिरो. पुऱ्या पुऱ्याने बैकून दिला, लग्न झालं. मग मित्र म्हणत त्याले बायकोवर सुरुवातले वजन पडलं तर बायको दबते. ते इंग्रजीत म्हणतात फर्स्ट इम्प्रेशन. सुरुवातले वजन टाकावं म्हणजे बाई दबते. मग त्यानं वजन टाक्यासाठी नांदेडले जाऊन तलवार आणली. अरे 8 पत्र्याचं घर आणि त्या पत्र्यामध्ये गुंग गुंग गुंग. 8-15 दिवस ते लेक, ते सुनबाई अशी खाले मान घालून अशी, हा वरून तलवार फिरोय. तिनं 10-12 दिवस सहन केलं. नवी नवरी होती. पण 11व्या दिवशी आले, रात्री 1:30 वाजता सुले जायचं काम पडलं. मग हा तिले उठोय, अय तू दरवाज्यात उभी राह. मग तिले समजलं हा कोला लबाड आहे, हा फक्त घरातच तलवार फिरवतो, याच्यात दम काही नाही. दुसऱ्या दिवशी त्यानं तलवार काढली, फिरवणं सुरू केली. ते बाई आली, जरा बाई घरात काय कुत्ता हिजळ्यासारखा बघ. मग तो तलवार घेऊन नाही, त्याला दिलं काढून. मग त्याची तूर सोंगेल होती. उन्हाळा दिवस, तूर समजते ना. मग तुरी जो रानात शेतात झोपायला गेला, वावरात.
हे बाई म्हणे यानं 12 दिवस झाले तलवार फिरू फिरू आपली कंबर हेकोडी केली, आता याले सरका करतो. तिनं तोंडाले कपडा बांधला, गाडीले किक मारली, त्याचीच तलवार घेतली आणि गेली वावरात. हा होता झोपेल, गेली तशी शात्यावर पाय दिला आणि तलवार लावली मानीने. नवीन लग्न होईल, दे अंगठी. बाजी खालून पाणी वाये, बाजी खालून. दे अंगठी, अंगठी दे. गोप दे, गोपही दिला. थंडीचे दिवस, पॅन्ट काढ, कपडे गुंडाळून ते बाई गाडीले किक मारून घरी. दिवस निघत निघत आला, हा थंडीत तुरीच्या पेंड्यात घुसला, घरी आला. दरवाजा ठोकी, ते बाई उघडे ना. लटलट कापे, दरवाजा ठोके, उघड. दरवाजा उघडला आणि हा पाहला. ते बाई म्हणे मार खाऊन आला वाटते. कधी कधी आई दोरी जळते पण आड जळत नाही. तो म्हणे मार खाणार दिसलो काय? ते बाई म्हणे प्यांड. प्यांड. तो म्हणे 10-15 जण एकटा कापतो, एकटा. ते बाई म्हणे प्यांड. म्हणे ते 25-30 होते, मी एकटा होतो म्हणून द्यावं लागलं. मग त्या बाईचा जीव तपला. म्हणे लबाळाच्या, मी होती ते. मग हारती घ्या की नाही? तरी काय म्हणे मी तर तुला पहिलेच ओळखलं म्हणून कपडेही दिले. आमच्या शिवरायाची काय बराबरी करायला. मी म्हणत नाही तलवार घेऊन फिरा. आपल्या गावातला सप्ताह सुरू आहे, इथं झाडू घेणार आहे आमच्यासाठी शिवराय. अरे धर्मासाठी जगानं ज्याच्या परीनं जे होत असेल ते करा. चुकलं, जे होईल ते करा. देणगीसाठी महाराज मंडळी याच गावात 8 दिवस आहे. महाराजजी आमच्या गावात तुम्ही आहे, तुम्हाला काही कमी असलं आम्हाला फोन करा, सांगा. सेवा करा, धर्मकार्य आहे. आमचे इस्लाम बंधू दिवसातून 4 वेळा नमाज पडायला जायचं काम पडलं तरी जातात. 7 वेळा जायचं काम पडलं तरी ते धर्मकार्य करतात. मग आमच्या हिंदूच्या पोऱ्याले मंदिरात जायची लाज का वाटते सांगा. कोण्या तरी इस्लाम बंधूले दाढी वागवायची लाज वाटते सांगा. मग आमचे जवान पोरे मिशी काढून खोजे खाऊन फिरतात सांगा. कपाळाला टिळा लावणं लाज वाटते? हा, तुम्ही हिंदू आहे, आम्ही ओळखा कसे? शिस्तीनं जगा, आई वडिलांचं नाव वाढवा. अरे तुम्ही गल्लीनं दिसले की कोण म्हटलं पाहिजे भाऊचा मुलगा आहे, पहा त्याची नजर कशी आहे, पहा कसा चालते. प्रौढ व्यक्तिमत्व झालं पाहिजे गावात. सगळ्या तरुणाईनं खूप सुसंस्कारिक जगावं. आमचे शिवराय फक्त तलवारीनं मिसुरनं एवढे गाजले नाही. आपलं दैवत छत्रपती होण्यासाठी त्यांचे कर्तव्य तसे. हाय काय कुणाच्या अंगात, असं हाय काय कुणाच्या अंगात, या पूर्वीच्या वर्षात पाणी, असं हाय काय कुणाच्या अंगात, या पूर्वीच्या वर्षात पाणी.
म्हणून आज एवढे तरुण बांधव कीर्तनात दिसून राहिले, आनंद वाटतो. आम्ही रोज कीर्तनाला जातो, कोणे गावले जाव सारे खलबत्तेच दिसतात. आणि आम्ही त्याईले सांगतो आई वडिलाची सेवा करा, ते म्हणतात गेले सारे वर. आज किती तरुण आहेत, बापा 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 बापा. हे नगरी पुण्यवान आहे. मावल्या हो, मी बोललो ना मगाशी, तुमचं दूध खरंच चांगलं आहे म्हणून तुमच्या लेकराईले परमार्थाचं वळण आहे. अंजनी मातेच्या भेटीले रामप्रभू गेले. ते पोरं म्हणतील हा आमचं वर्णन करत नाही, माऊलीचं आणि बापाचं करते. आमची तेच पद्धत आहे वारकऱ्याची. धन्य त्याची माय, धन्य त्याचा बाप, अंगी अनुताप हरिनामी. कडू जिरं पेरल्यावर काय अमृत फळं लागतील? उडदाच्या दानाने मुंगाय शेंगा येतात काय? अरे बापाच. म्हणून मी बोललो शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ. आई अंजनी माता रामप्रभूच्या भेटीला गेली. बहिणी हो, ध्यान देऊन ऐका. आणि वर्णन करायला लागले. आई, रामप्रभू गेले अंजनी मातेच्या भेटीला. आई, तुझ्या हनुमान माझ्यावर लय उपकार केली, माझी सीता परत केली, माझा लखन वाचवला, द्रोणागिरी उचलून आणला, समुद्रावर सेतू बांधला, समुद्रावरून उडी मारली. आई, तुझा हनुमान महान आहे. खरं सांगा पुरुष मंडळी, कोण्याही मायेच्या जवळ लेकराची स्तुती केली की मायला आनंद होते की दुःख? तुम्हाला जर म्हटलं बहिणी हो तुमचे लेकर लय चांगले, तुम्हाला बरं वाटलं की बुरं? मुके आहे का तुम्ही? तुमच्या लेकराची स्तुती केली की तुमचं पोट दुखते काय? आनंद वाटते. पण ते माय आपल्यासारखी नव्हती, तुमच्यासारखी नव्हती. अंजनी माता तशी नव्हती. तुम्हाला कोण म्हटलं तुझा बाळ्या मस्त आहे की तुम्ही लगेच दूध जास्त, पाणी कमी, चहा. मायची जातच अशी आहे. आता आम्ही रोज फिरतो बाबा. मी तर यायचं एवढं वर्म जिकेलाय. कोण्याही घरी गेलो की मी घराची स्तुती नाही करत. मी लेकरू उचलून घेतो. बाबऱ्या होटाचं, गोबऱ्या गालाचं, डेबऱ्या पोटाचं काय करा नाही लागत. कधी बी ध्यानात ठेवा तुम्ही बी. कसंही लेकरू असो गंमतच घ्यायचं जवळ त्याने. आई, हा काहीतरी बनणार आहे. आपल्याला काय करायला लागते? चोर बनीन नाही तर पोलीस बनीन. पण असं करा तुम्ही. बऱ्याच गावले, एका गावले तर आम्ही गेलो, एक बाई माझं कुंडली घेऊन आली. मला म्हणे बाबा याचं सांगा काही. मला काही कुंडलीतलं समजत नाही बहिणी. पण मग कोण पाय म्हटलं तर नाही काय म्हणून माझी किंमत जाते. लोक म्हणजे बाबा अज्ञानी आहे. मग मी बी गंमत वजनामध्ये घेतलं. म्हटलं आई 3 मुलं आहेत तुला? म्हणे हो बा. दोघांचे लग्न झाले. मला म्हणे बापा तू देवच आहेस रे, बरोबर वय. म्हटलं एकाच बाकी आहे? म्हणे हो. त्या दोघांचे लग्न झाले, त्याला एकाले मुलगी आहे, एकाले मुलगा आहे. म्हणे बरोबर. म्हटलं इतक्या वर्षाचे झाले, सगळं सांग. सुनीचे नाव सांगले, गंगा आहे, एक यमुना आहे. म्हातारीनं 500 काढले मग हाती दिले. मी म्हटलं टोलनाके तर निघले. पहिले टोलनाक्यावर 1 दंड असे, आता तो 1 दंड आणि दुसरा. पाचशे घेतले. मग ते म्हातारी म्हणजे बापा तुला दोघांचं बराबर सांगलं, पण ज्याचं लग्न राहिलं याचं सांग. म्हटलं मला त्याचं माहित नाही. अरे म्हणजे या दोघांचं कसं सांगलं? म्हटलं यात जे जे होतं ते सांगलं. म्हणजे मग याचं नाही का त्यात? म्हटलं तू जे पुस्तक आणलं हे कुंडली नाही, हे राशन कार्ड आहे. तर राशन कार्ड घेऊन आली ना तू. आईची जात भोळी आहे बहिणी हो. पण अति भोळ्या राहू नका, मी विनंती करतो. अति लेकरावर अति प्रेम करू नका. प्रेम असते पण दाखवू नका. लेकराच्या पुढे गरम वागणं शिका. आई जिजा
जिजाई होत्या म्हणून शिवराय घडले, स्वतःचा मुलगा चुकला म्हणून आमच्या आई अहिल्यादेवी पुण्यश्लोक अहिल्या माता त्या मायनं स्वतःचा मुलगा चौकात आणून मारला. मग तुम्ही तशा शिका जरा. मुलगा पुडी खाताना दिसला की सनकन द्यायची काना खा. तुम्ही घेता डोक्यावर. अरे स्वतःचा मुलगा दारू पेला हे पहिले आईने समजते, बापाले नाही समजत. चुकीचं आहे. तो किती वाजता घरी येते हे आईने माहित आहे. कोणी बुवा महाराज उठले सुटले मुलीवरच बोलतात, मग मुलं काय मोकाट सोडतात. पण त्याने मस्त टाळ्या वाजवल्या पोरीला. बहिणी हो ऐका, संतती हे खरी संपत्ती आहे. लेकरू चुकलं म्हणजे ठोकलं पाहिजे. हे आमच्यापेक्षा तुम्हाला जमते. आणि भगवान श्रीकृष्ण म्हणतात की स्वतःची आई कलियुगामध्ये आपल्या लेकराचा नाश करीत. ते होऊन राहिलं तुमच्या प्रेमापायी. गुन्हा घडला तरी त्याच्याशी पोटात घेता, बापाला सांगत नाही. जर गल्लीतल्या कोणा सांगलं भाऊ तुमचा मुलगा दारू पेला, बाप मारायला गेला की ह्या मदत येतात. मग भाषा समजते. तुम्ही लेकराले मारायला लागले की हे आले, मारू नका. तो काय मोठा झाला काय, मग काय डंगरा झाल्यावर माराल? तुम्ही माराल कधी? अरे मारा कधी हे शास्त्र शिकवते संजय बाबा. कधी मारू नाही. लेकरू 5 वर्षाचं होईपर्यंत माय बापानं मारू नाही. किती वर्षाचं बाबा? 5. मारू नाही. रडलं तरी त्याला समजून बिस्किट घे, चॉकलेट घे असं म्हणा आणि त्याला गप करावं, रडू देऊ नाही. ते जर रडलं तर तुमच्या घरातली शांततेचा भंग होते. तुमचे पित्र तुमच्यावर कोपतात, तुमच्या घरामध्ये करमत नाही. लहान लेकरू रडल्यानंतर पित्रांच्या कानामध्ये तो आवाज जात असते. तुमचे पित्र तुम्हाला शाप देतात. आता ह्या नवीन लग्न झालेल्या बाया सासूशी भांडण झाला की लेकरू ठोकतात. आणि काय त्या घरामध्ये शांतता राहील? शिवी देतात सासूले आणि लहान मुलीले मारतात. बदमाश. दात खाऊ खाऊ सासू ठोकतात. ते दिसते लेकरू पण सासूले मारतात. त्या पा कशा हसून राहिल्या. माय चुकीचं आहे का आजी? आई खराय खोटाय? अरे मारू नका ना. ह्या जर मध्ये आल्या तर यायची काढतात. 5 वर्षाचं लेकरू होईपर्यंत मारू नाही. पण 5च्या पुढे गेलं रे की 12 वर्षाचं होईपर्यंत सोडू नये. हे टीम बसेल आहे ना, हे बरोबर त्याच हिशोबातली आहे ठोक्याच्या. 5 वर्षाच्या पुढे गेलो की 12 वर्षाचं होईपर्यंत आई वडिलांना लेकरू चुकलं की कधीच माफ करू नये. संत एका चापट मध्ये त्याची चड्डी वल्ली झाली पाहिजे. याले मारणं म्हणतात. तुम्हाला मारताही येत नाही. तुमचं मार खोटं नाही सांगत. आमची आई अशी गरम आहे हो बाबा. आम्ही चहासाठी रडलो. आमचे मोठे महाराज पुरुषोत्तम महाराजचा पाय पाहता तुम्ही आणि माझे पाय दाखवू. हा जो डाग दिसते ना त्याचे पायाले पाहिजे. दोघांचे पायाले आमच्या आईनं चुलीतलं मोठं लाकूड घेऊन चटके लावले. जखमा केल्या त्या जखमा. काय तर परिस्थिती गरिबीची. चहा पाहिजे. आमच्या आईने चहा पटेना. कोणाच्या घरी चहा पिलो आम्ही दोघंही भाऊ रडो. दोघांची पायाले सारखी चटके. असे रडो आम्ही. महिनाभर जखम बसली नाही अशी जखम आमच्या आईने केली. आमच्या आईचं नावच सरस्वती आहे. तिनं जखम केली. ती जखम आयुष्यासाठी चांगली झाली. आम्ही तिला लट्ट भेट जाऊ. कधी चुकून तिच्या पुढे गुन्हा केला नाही. मावल्या हो तुम्ही लहानपणात वळण लावा. तुम्ही मारत नाही, यायले मारू देत नाही. हम भी राणी तुम भी राणी, कोण भरेगा पाणी? तुम्हाला समजून राहिलं का मा बोलणं? तुम्हाला यू खाले. एक गोष्ट तुमच्याशी बोलतो आता. तुम्ही जर लेकराले मारायला लागले आणि ह्या मनात आल्या मारू नका, त्याले सोळा
काही नाही सांगलं बरं मी. खरंच याच्याशिवाय पर्याय नाही. विठाल उपदेश करून राहिले हिताचा. मी जे बोललो हिताच बोललो. कोणाला उपदेश करू नये. मी बोलून गेलो. बांधराईले सांगून फायदा. आपला विषय ध्यानात आला. बांधराईले सांगून फायदा. मेलं तर चालते. त्याच्या नावाचं कुकू पुसाव. देवाच्या नावाचा खंडोबाच्या नावाचा भंडार लावणं चालू करा. विठोबाचा बुक्का लावा. आमच्या साधूची भाषा आहे. क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा. बरं, आपला तिसरा प्रश्न आहे उपदेश म्हणजे काय. हितकथनम उपदेशम. हिताचं सांगणं याला उपदेश म्हणतात. आणि संत मायबाप हे कधी अनहिताचं बोलत नसतात. कधी कोण्या साधूने तुम्हाला वाईट उपदेश केला. सर्व आमचे महाराज मंडळी टाळकरी मंडळी बाबा असा एखादा अभंग आहे ज्यानं आपलं वाटोळं होईल. सकाळी उठून शेताचे रस्ते धरा. शेजारी वडिलांचे तुम्ही बांधव दोरा. कधीच नाही. ते साधू उठले. उठा जागे मारे. स्मरण करा. कर जोडून विनवितो तुम्हारे. वासुदेव वासुदेव संसार करू नका. साधूची भाषा आहे. नका करू संसार. तुमचे जे घर असतील इस्टेट असेल तो सगळं आमच्या नावावर करून द्या. आणि तुम्ही मस्त पाव पाव गांजा घ्या. असाच अर्थ आहे ना याचा. नका करू संसार श्रमा. नका गुंतू विषय कामा. तुम्ही आठवा मधुसूदन जुनी वासुदेव वासुदेव म्हणा. संत कधी अनहिताचं बोलत नाही. हित ते करावे देवाचे. शोधून आले संत हिताहित. हित कथनम उपदेशम. हिताचं सांगणं याला. नामदेव बाबा लोक सर्कस मांडतात. कोले लांडगे कुत्रे. हो, तुम्ही सर्कस मांडली पण शिवहत जमा केली. शिव हो यायचं म्हणजे आता टाइम कमी आहे म्हणून. नाहीतर ते तर बुवा बेसूद पाडतात प्रमाण देऊ देऊ. टाइम कमी आहे. 12चाच टाइम आहे ना आपला. वासुदेव वासुदेव म्हणा. देवाचं भजन करा हाच उपदेश केला. महाराजांनी प्रमाण दिला. ऐकारे मना. मनाला उपदेश आहे. त्या पंढरी नाथाला स्मरा. त्याचं भजन करा. अनहिताचं बोलत नाही. अनहिताचं बोलतात त्याले साधू म्हणत नाही. साधू हे हिताचंच बोलतात. हिताचंच वागतात. हिताचंच जगतात.
पूजनीय या भागामध्ये आमचे गुरुजींचे मोठे गुरुबंधू मास्तर बाबा खायदेकर. अरे ज्या गावामध्ये परमार्थ कळला नाही अशा गावात जाऊन परमार्थ शिकवला, वळणावर लोक आणले. साधूचं कामच आहे. साधू अनहिताचं बोलत नाही. वासुदेव वासुदेव म्हणा, हरी हरी तुम्ही म्हणा रे तेने माया जा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना. आग्रह केला, आग्रह. तुमच्याकडे आग्रह करते का? पंगत बसली जेवण करायचं, कसा करता तुमच्याकडे? घ्या. कुठे गेले ते चौकदार बुवा? त्यात वाटते चौकदार बुवा एकापेक्षा एक स्टाफ आहे. आमची गाडी याच्या पहिले रस्त्यावर उभे होते. म्हटलं काही काही चौकदार बुवाले कीर्तन चालू होते, त्याला पाहा लागते. का हो कुठे आपल्या कानातलं घालायचं राहिलं? दाखव बापा, मी देतो घालू. आणि कोणतीच कमी नाही हो. हा, मी आलो तेव्हा तो रोडवर उभे राहून या बाबा, शिस्तीत कार्यक्रम आहे. आग्रह करणं असला, आग्रह कसा करतात? घ्या. पाहिलं होतं कधी? घ्या, घे ना खाऊ, घे. असंच ना मयूर महाराज हो म्हणतात ते. आग्रहाची पद्धत एक शब्द घे, घ्या घ्या घ्या. हो हा, अर्धी. हा हा, खाली येऊ काय? तुम्हाला समजून राहिलं ना बापू? हो, आग्रह करणं असला की एक शब्द दोन वेळा. संतांनी आग्रह केला. मी नेहमी एक कारण सांगतो, जर घाई असली ना, घाई, तर एक शब्द दोन वेळा वापरतात. पती पत्नी गावात आली, बुवा फाट्यावर गेले, बाई घरी आहे, गाडी आली. कसा आवाज देतात तुमच्या भागात? ये ना, गाडी जाईल ना, ये ना, ये नव, एसटी आली ना. असाच ना. येईन बाई, त्याच्या तेरविली पोहोचत नाही. तेरविली. खरं सांगा मावल्या, तुम्ही कधी एका आवाजात निघता? खरं खरं बोला. आजी, कोणतीच बाई लवकर निघत नाही. आमचे गुरु सांगत वक्ते बाबा, आवाची पुण्यतिथी आता 30 तारखेला बरोबर तुमच्या सप्ताहात येते. वारकरी संप्रदायाची भीष्माचार्य म्हणत, खरंच बोल, कोणाशी कधीच दबले नाही, बोलले कधी चुकून नाही. एक जण आवाज पंढरपुरात म्हणे महाराज तुमच्या साधूनं कुत्र्यात देव पाहिला. चालू आहे आता ते बाई बोलली कोणती तरी, मला तिचं नावही येत नाही, पण ऐकलं की रागच येते. मुंग्यात देव पाहिला, आमच्यात देव का पाहत नाही? आम्ही सगळेच देव पाहतो. पण तिने उत्तर दिलं तर आबा एका माणसाचं, त्याले म्हणत, कुत्र्यात देव आम्ही का पाहतो? कारण कुत्र हे मेलेलं ढोर खाते. आणि तू जिथं खात म्हणून तुझ्या देव नाही. गरम बोलत आबा. कोणा बापाले आयुष्यात जमले नाहीत, कोणी किती मोठा असो. आमचे गुरुजी म्हणत, बकरी कधी खाऊ खाऊ थकत नाही, बाई कधी बोलू बोलू थकत नाही. एक वाक्य होतेच, म्हशीले 4 आवाज द्यायचं काम नाही, आणि बाई कधी एका आवाजात येत नाही. माय चुकीचं आहे. आणि त्यातल्या त्यात झांबली बाई असेल तर बजेटच बसला. तुम्हाला झांबली समजते? थंडी समजली? इकडे काय म्हणतात गमरी, गमरीच ना.
4 प्रकारच्या बाया आहे. एक शंकिनी, दुसरी डंकिनी, तिसरी हस्तिनी, चौथी पद्मिनी. शंकिनी म्हणजे शंकाखोर कपटी मनाच्या. या बाणाबाईच्या मनातही संशय आलता. माळसाबाई देवाशी भांडली, 5 चरित्र. माळसाबाई जाऊच दे ना. पण या बाणाबाईनं खंडोबाले वेळ लावलं. वेळ मला रे माझ बसून गोळ्यावरी ग, आनाया बानू गेला चंदनपुरी ग. मला रे माझ बसून गोळ्यावरी ग, मला रे माझ बसून गोळ्यावरी ग, आनाया बानू गेला चंदनपुरी ग. वेळ लागलो होतो. वेळ त्या माईला. शंकिनी संशय कोणी बाईच्या, माळसाबाईच्या मनात संशय येत जाय. ते माऊली तिथंच डोळे लावून पाय माझा मल्हार कुठे गेला. आई सती मातेनं भगवान महादेवावर संशय घेतला. तुम्ही बी तुमच्या महादेवावर घेता, ध्यानात घ्या. खरं खरं बोला. पानं हसून राहिले. एकदा आम्ही कीर्तनाला गेलो आणि असं रेटून बसलो. त्या भीतीला टिकली होती. ते टिकली आमच्या घरी आमच्या संघ आली पाठीने चिटकून. आणि आमची अंबाबाईकडे हा कीर्तनाने गेलता, कीर्तनाने कीर्तनाने. हे शंकिनी, दुसरी डंकिनी. डंक मारतात बोलायच्या वेळेस काही काही बाया. राग नाही येत ना तुम्हाला? तुमचे 4 प्रकार सांगतो, यायचे 8. 12 प्रकारात 12 वाजतात आता. तिसरी आहे हस्तिनी. हस्तिनी म्हणजे झांबली. झांबली म्हणजे गमरी. गमरी म्हणजे थंडी. थंडी म्हणजे बोलेले बोलकील, कामाले हलकी. काही काही बाया बोलायला आवडत नाही. 8 नाही वाजत तर गाव फिरून येतात. तेलीपुऱ्यातून चक्कर, महालीपुऱ्यातून चक्कर, पाटीलपुऱ्यातून चक्कर. माय असं झालं, माय तसं झालं. दुसऱ्याच्याच घरी खाते. बोलायला आवडत नाही. खिचडी येत नाही. खाली जळगाव, मंदाची खलगान, वर तांदळवाडी. इले म्हणतात झांबलीन. 4था प्रकार आहे पद्मिनी. पद्मिनी म्हणजे सगळ्या कामात हुशार. म्हणजे तुमच्या गावातल्या बाया. ह्या आम्हाला जमते. आम्ही कोणाने गदा म्हणतो, मग म्हणतो तू हनुमंताच्या हातचा, हनुमंताच्या हातचा. खरं खरं बोला बहिणी हो. कोणती बाई एका आवाजात येते. मी काही मुलगा नाही. मी नेहमी सांगतो. आता मी गाई म्हशी म्हैस लवकर येईन पण बाई येत नाही. आमच्या म्हशी जर कोणाच्या शेतात गेले, एक आमच्या घरी चबरी म्हैस आहे. ते कोणाची याची तूर खाते, त्याची पराठी खाते. मग ते जर कोणाच्या याच्यात गेली, मी कधी पळून जात नाही. काळी मी दिसलो फक्त मी तिला करतो. एका आवाजात सगळ्या म्हशी जमा होतात. सगळ्या एका आवाजात. फक्त एकच म्हैस येत नाही. कोणती? ऐका. जर घाई करणार असेल तर एक शब्द 2 वेळा वापरा. बुवा फाट्यावर बाई घरी आणि त्याने केलं ये गाडी जाय ये, जमत नाही. त्याने एक शब्द 2 वेळा वापरा. ते डचकलं बरं. पोट डचकलं. त्याच्या कानात फूक मारा. हा तुम्ही आवाज कमी करा भाऊ. ते पोरग भेलं. कोणी गावले साऊंडवाले सांगा लागते वाळो वाळो. आणि या भाऊले सांगा लागते कमी करा. नाही ना खरंच. म्हणजे त्या बुवाचं विशेष आहे. मी लय साऊंडवाले पाहिजे. मी चोपडे धंदा नाही करत. आज मी रोज चोपडे धंदा करतो पण आज नाही.
आज नाही खरं सांगतो मा समज तसा आहे. कोण म्हटलं हेला गामन मी म्हणतो बापा आताच जणला दूध काढलं करता का. पण आज खरंच साऊंडवाले भाऊ बाबा तुम्हाला यातली जाण आहे. हो मला शिकून द्या कारण मी कोणी गावले गेलो ते साऊंडवाले मी म्हणतो वाढवा काही मला त्यातलं येत नाही. मग ते म्हणतात तुला काय पाहिजे मी म्हणतो तू देशील ते पाहिजे. यायला समजते ते गेन गिन मला काही नाही समजत. किती वाजले आता. एक शब्द 2 वेळा वापरा तसं संत आहे ना आपल्याला घाई केली नामाच्या दृष्टीने घाई केली. घडी घडी काळ वाट याची पाये. एक शब्द संत समागमी धरावी करावी तातडी तातड करा. त्या नामाच्या दृष्टीनं तुकोबा राय देवाशी बोलले देवा तुझ्या नामाच्या दृष्टीनं माझी जीभ दोष रहित मी तुझ्या नामाचं भजन करतो. देव म्हणतात मग मी प्रश्न विचारतो. काय प्रश्न आहे. तुकोबारायला देव विचारतात तुमची जीभ दोष रहित आहे काय. तुकोबारायनं उत्तर दिलं पहिल्याच्या. वा वा तुझं विना देवा कोणा म्हणे माझी जीवा. तुला सोडून माझी जीभ दुसऱ्या कुणाचं नाव घेणार नाही. एक गाव आम्ही विठोबाचे नाम आम्ही काचे काम नाही. आता देवा दुसऱ्याचं नाव नाही घेणार. तुझं विना माझी जीवा देवा कोणा म्हणे. देवा संसारात परमार्थात कोण्या गोष्टीची जर कमी पडली तर तुला सोडून दुसऱ्या कोणाला मागणार नाही. एकाच्या नावाचं कुंकू लावते मंगळसूत्र गळ्यात घालते आणि दुसऱ्याच्या पुढे हात पसरते त्या बाईने व्यभिचारी म्हणतात. मग तुकोबाराय म्हणतात देवा तुझ्या नावाचं काळा आम्ही कपाळाले लावतो. तुझ्या नावाचं मंगळसूत्र आमच्या गळ्यामध्ये घालतो. आम्ही तुला सोडून दुसऱ्याला मागणार नाही. तुझे दास्य करू आणि का मागू खावया. धिग झाले जिने माझे पंढरी राही. काय श्रद्धा अशी न हो देवा हो. आपली तर सगळी निष्ठा निष्ठीच असते. हे असे क्वचित गावं दिसतात हो परमार्थाले. आमच्या भागामध्ये आता मी बऱ्याच गावले सप्तेला माया नावावर एकानं हे लाऊडस्पीकरचा आवाज जास्त झालता म्हणून रिपोर्ट दिला. मी ज्या गावात सप्ताह होता भाऊ मी 17 वर्षाचा होतो तेव्हापासून कीर्तन करतो. आमच्या दिंडीचं गाव होतं धाडच्या पुढे. दिंडीचं गाव सप्ताहच नाही आम्हाला जीव खाऊ घालत. मला असं वाटलं या गावात सप्ताह झाला मी त्याला सांगलं म्हणजे मी पारायण आली येत जाईन पण ज्ञानेश्वरी सांगत जाईन फुकट. झालं मग त्या सप्त्याले रूप येत गेलं. पण आता कोणी गावामध्ये विरोधक आहे. हा भाग पाहून आम्ही तुमच्याविषयी बापू काही नाही पण आमच्या इकडची दलिंद्री सांगूच राहिले. अरे विरोध कुठं करा काही लाज आहे. परमार्थाचा विरोध देवधर्माचा सप्ताहाचा भगवंताच्या विरोधात जे जे गेलेले का ते नैनाट झाला. तू काय म्हणे सत्य कर्मा व्हावे साय घातलिया भय नरका जाणे. जे आडवे येणारे आहेत ते नरकात नाही ते नरकच आहे. हरिविना जन्म नरकची पै जाना यमाचा पाहुणा प्राणी होय. आमचा हरिपाठ सुरू एकानं ठाण्यात जाऊन रिपोर्ट दिला. या लाऊडस्पीकरमुळे माझ्या मुलीचा अभ्यास होत नाही. हरिपाठ सुरून पोलीसची गाडी आली. कोण आहे तो महाराज धरा. माय वय नव्हतं बारीक चिरीक दिसो भोंगे लागेल वर. महाराज हे भोंगे काढा लागतात तुमच्या नावाची अशी अशी कंप्लेंट आहे. म्हटलं भाऊ मी काही वाईट कामं नाही शिकवत बा. लेकराईले पावल्या हरिपाठ शिकून राहिलो धर्मकार्य आहे. मी दारू प्या पत्ता खेळ हे नाही शिकवत. ते काढा भोंगे. मी दिसतो तेवढा साधा नाही. हा मी दिसतो साधा पण साधा नाही. पण ते वर बांधेल होते झाडाले काय म्हणतात याला भोंगेच म्हणतात ना. काय म्हणतात तुमच्याकडे आमच्या चिलमा म्हणतात. चिलमा म्हणजे काळा चिलमा. म्हटलं साहेब माय धोतर आहे बुवा वर काही धसता येत नाही. मग गावातले पोरं उभे होते त्याला म्हणजे चला काळा चिल्ला काळा ते भोंगे.
मी उभा, मी त्याला एकच दार सांगलं, म्हटलं जो वर जाईल तो वरच जाईल. एवढी पावर आहे एका रट्ट्यात, तो वरच्यावर जीव घेतो. म्हटलं जो वर जाईन काळ्याले तो वरच जाईन, खाले नाही येणार. एक नाही दसलं. मग एक साहेब आपलाच होता, विचार द्यायची काय, मला म्हणून महाराज असे अशी कंप्लेंट आहे म्हणून यावं लागलं. आमचा काही विरोध नाही, पण त्यानं लेकराच्या सह्या घेतल्या आणि तुमच्या विरोधात असं असं लिहिलं. म्हटलं मग मी काय करू, म्हणजे 100 मुलाच्या सह्या की बुवा आम्हाला त्रास. मग 100 काय, मी तर पुरं गाव फिरलो. म्हटलं हे घ्या. पण ज्यानं जो परमार्थात आळ आला, ज्यानं आमच्या नावाचा रिपोर्ट दिला की मुलीचा अभ्यास होत नाही, त्याच्या मुलीचा एवढा अभ्यास झाला भाऊ. पुढच्या वर्षी सप्त्याला गेलो, लोक म्हणून महाराज गेली पळून गेली. घातली या भय नरका झाला. जिवंतपणे नरक भेटला त्याले. विठ्ठल देवा, तुला सोडून नाव घेणार नाही, तुला सोडून देव म्हणणार नाही, तुला सोडून मागणार नाही. विठ्ठले विन देव म्हणती, ते हे संसारा पुढती पावती. विठ्ठले विन नाही प्रीती, नाही तृप्ती विठ्ठल. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखली. आम्ही तुझंच नाव घेऊ देवा. कष्टले संसार शिने जे देव येती गाढाने, तया ओ देनामे जेने तो संकेतु हा. ब्रह्माचा बोला फिटावा, परी अद्वैतत्वे तो भेटावा. ऐसा मंत्र देखिला कवने वे देवा पे. म्हणून इत्र अक्षर हे नाम नो हे जाण केवळ ब्रह्म देवा. तुझंच भजन करू, तुलाच तुझंच नाव घेऊ, तुलाच मागून तुलाच देव म्हणू. शेंदरी हेंद्री दैवते कोणती पूजे भूते खेते. आपुल्या पोटाशी रडते मागती शिके अवदान. दैवते म्हणण्यामध्ये देव पण खोडलं. देव म्हणजे आणि दैवते म्हणजे नावापुरतं घेते, नावासहित देते तो देव आहे. आणि जसा घेते तो तसा देते, त्याला देव म्हणतात, दैवते म्हणतात. मुठभर पोयाच्या बदल्यात सोन्याचं गाव दिलं देव आहे. काही काही लोक मूर्खासारखे नवस करतात. देवा मुलगा होऊ दे बोकड्या कापील, मुलगा होऊ दे बोकडी काप. काय करा आता मावल्या हो, नवस करू नये. आपण खंडोबाच्या दरबारात काही त्या देवाला गरज नाही. आणि नवस करणं असेल ना, चांगल्या हर हर मनानं मोठा नवस करायचा, बोकड्यान कोंबळा नाही. आमच्या गावातल्या बाईने केलं तर तुम्ही जर करसाल तर मी सांगते, पण त्याला लय मन पक्क पाहिजे बरं. करसान काय हो, मग मी सांगतो. आमच्या गावातली बाई म्हणे, देवा मा जर मनातली इच्छा पुरी झाली तर मी मा नवरा कापीन. तुम्ही करून पहा, लवकर देव पावता. लटक्या गोष्टीले वाव. काही कोणी आई अंबेबाईले नवस पाहिजे नाही, काही गरज नाही. काम क्रोध बकरा मारा, पूजा रखुमा हिच्यावर. मी निंदा करत नाही, पण आता जे देवाचे प्रकार चालू आहे त्याच्यामध्ये 70% नाटकं सुरू आहे. मी कुठंच बोलायला भेट नाही. कोणाची अंगात देव येत नाही असं मी म्हणत नाही. आमचे गुरुवर्य वक्ते बाबा सांगत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातात जे तलवार होती त्या हातात घेतल्यानंतर अंगात सनसरी आली रे, कचाकच माना कापणं चालू. काही काही ठिकाणी असे प्रकार दिसतात किंवा काहीतरी हे देवाचं सत्व आहे, अग्नीमध्ये उभे राहतात दिसतात. पण काही काही नाटकं करतात. आमच्या गावातली एक बाई घुमत जाय आणि चहा ठेव्यावर आलं की नवऱ्याला सांगे 3 नंबरच्या डब्यात साखर आहे, 3 नंबरच्या डब्यात साखर आहे. मग खरं सांगा आता कसा राग येणार नाही. आणि त्या बाईजवळ आमच्या घरची जात जाय देवात. रोज 9 दिवस माझी तपला, मी गेलो. मग असेच विचारणारे उभे होते. मी लावला नंबर. मागातले लोक मला मानतात, मला म्हणत शिव्या तू होय पुढे. मी पुढे झालो. मग ते देवी मला म्हणे, बोल भक्ता, मला समजलं हे नाटकी आहे.
मी म्हटलं देवी मला कानात बोलायचं आहे, ये नाही जमता. आणि मला हिंदी येत नाही. मी म्हणू काऊन नाही जमता. मग त्याच बाईचा नवरा ते राळ जायला बसेल होता. तुमच्याकडे काय म्हणतात त्याले? भोप्या. भोप्या गोप्या म्हणतात. पुजारी तो राळ जाळणारा म्हणे त्या बाईने त्याच्या बायकोले, आई आई. त्या आई म्हणे बोल बघता. बालक अज्ञान आहे. मला अज्ञान म्हणे गदांतो बिड्यावळे. बालक अज्ञान आहे, ऐका त्याचं. आणि ते बाई मग त्याचं ऐकून मला म्हणे बोल भक्ता. मला राग गेला होता भाऊ. 8 दिवस झाले आमची अंबा निरातच जाऊन बशी. घरी स्वयंपाक सोडून दे, देव आला म्हटलं की गेली. मी गेलो आणि त्या देवीच्या कानात सांगलं, म्हटलं आई अंबाबाई, पहिलेच पोराईवर वाईट दिवस आले, लग्न होऊन नाही राहिले. पहिले एका गावात 1 हनुमान होता, आता 100 हनुमान होऊन राहिले. कठीण दिवस आले, चांगले राहिले तर हळद लागीन तुम्हाला. नाहीतर मग पिंपळाचं झाड खाले वटा, त्याच्या खाले कनोडान मुंजेबा महाराज की. मी खोटं नाही बोलत. चांगले राहिले, सत्वगुणानं जगले मस्त, तर कोणी म्हणीन द्या मुलगी, चांगला मुलगा आहे. तुम्हाला एक सांगून देतो, 2 मिनिटं वाळ, मी इथंच कीर्तन संपवतो, पण एक गोट बोलतो. शेजाऱ्याचा मुलगा असेल पण संस्कारिक असेल, दारू पेत नशील, व्यसनापासून दूर असेल, त्याचं लग्न करा, त्याच्या संबंधात बोला. आणि तुमचा असेल आणि बेवळा असेल, कोणा जर म्हटलं भाऊ मुलाचं लग्न करता का, म्हणा नाही, तो आम्हाला देवगाईचा सांड सोडणार म्हणा गावात. काही काम नाही त्याच्या लग्नाचं. दुसऱ्याची मुलगी फसवाव का? तुम्हाला वाटतं तुमची मुलगी बेवड्याला द्याव? बोला मावल्या हो. कोणाकोणाला वाटते दारू पिणाऱ्याला द्याव? मी आणतो तिकडले ट्रक भरपूर. लय जत्रा आहे दारू पिणाऱ्याची. द्या वाटते तुम्हाला? अरे मुलगी हे काळीज आहे माय बापाचं.